या. This is time for God's word. आणि ही बोध वचनाची वेळ आहे प्रियांनो. And at first I give thanks to God that He's given this opportunity to share His words to you. देवाला मी खूप धन्यवाद देतो कारण देवानं मला ही सुंदर संधी दिलेली आहे की त्याचं वचन तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. So today we are going to start with a new topic. आणि आज मी तुम्हाला एक नवीन मुद्दा शिकवणार आहे, एक नवीन विषय शिकवणार आहे. And this is a very important topic. I have learned is nowadays. आणि हा जो आजचा विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे आजच्या काळामध्ये. The power of words. आणि वचनाचं सामर्थ्य. The topic name is the power of words. आणि आजचा जो विषय आहे त्याचं नाव आहे वचनाचं सामर्थ्य. Hallelujah. हालेलुया. The meaning of topic is आणि ह्या टॉपिकचा किंवा ह्या मुद्द्याचा अर्थ काय आहे? in our daily life when we talk. आणि जेव्हा आपण दररोजच्या जीवनामध्ये बोलत असतो We use different types of word in our mother language. आणि आपल्या मातृभाषेमध्ये आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा आपण आपल्या मुखाद्वारे वापर करतो. But before that, because people think that पण त्याच्या पूर्वी देवाच्या लोकांना या गोष्टीचा एक विचार करा. we are Christian peoples. आपण एक ख्रिस्ती लोक आहोत. We are the peoples purchased by the blood of Jesus Christ. आणि आपण ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मोलानं विकत घेतलेले लोक आहोत. Hallelujah. हालेलुया. We are not any normal people. आणि आपण सर्वसाधारण अशी लोक नाहीत. When we speak in a word, आणि आपण कोणताही एक शब्द असा बोलू it has power. आणि त्यामध्ये सामर्थ्य असतं. No matter it is a positive word or negative word. आणि तो पॉझिटिव्ह असू दे, सकारात्मक असू दे किंवा नकारात्मक असू दे, त्या शब्दामध्ये सामर्थ्य असतं. If we speak, it has to be happen. आणि जेव्हा तुम्ही ते बोलता त्यावेळेला ते घडून येतं. Hallelujah. हालेलुया. So the meaning of this topic is आणि आजच्या ज्या मुद्द्याचा अर्थ काय आहे? the word we speak on our daily life has a great power. आणि आपण दररोजच्या जीवनामध्ये जेही काही शब्द बोलतो त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. They can encourage the broken heart of the people. They can encourage a heart of broken people. आणि या आपल्या शब्दाद्वारे एखाद्याचं सांत्वनही होतं, एखाद्याला उत्तेजनही प्राप्त होतं आणि एखाद्याला आपण ब्रेक देखील करतो, आपण दुखवू शकतो. They can heal a hurt. They can heal a hurt. आणि ते दुखावले जातात. They can give hope to the people. The words can give hope to the people. आणि आपले जे शब्द आहेत ते लोकांना एक आशा देणारे असेही ठरतात. And also the words we speak in daily life can break someone's heart. आणि दररोजच्या जीवनामध्ये आपण जे शब्द बोलतो एखाद्याचं मन दुखवू शकतं. Hallelujah. हालेलुया. So God's people, मग देवाच्या लोकांना as a Christian, आपण ख्रिस्ती या नात्यानं God want us आणि परमेश्वर आपल्याकडून एक अपेक्षा करतो to use the word and glorify Him. आणि आपल्या मुखाद्वारे निघणाऱ्या प्रत्येक एक शब्दाद्वारे आपण त्याचं गौरव करावं ही तो अपेक्षा करतो. And the words God want us to we should use the words that bless others. आणि परमेश्वर अपेक्षा करतो की आपण लोकांना एक आदर देण्यासाठी त्याचा उपयोग करावा. Hallelujah. हालेलुया. So in Bible Ephesians chapter आणि इफिसकरास पत्र 4 and verse 29 says that आणि इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय it says that Ephesians chapter 4 and verse 29. आणि इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 29 वचन. Do not let anyone unwholesome and talk come out of your mouth, but only what is helpful for building others up. आणि या ठिकाणी वचन काय सांगत आहे की तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेणेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. Hallelujah. हालेलुया. So as I was reading this chapter in my daily life, आणि ज्या वेळेला मी ह्या वचनाचं मनन करत होतो, वचन वाचत असताना I carefully look at this verse. आणि माझं लक्ष या वचनाकडे केंद्रित झालं. I think about this verse. आणि मी या वचनाविषयी विचार करू लागलो. I was trying to understand what this verse is going to tell me. आणि हे वचन मला काय सांगत आहे याचा मी विचार करायला लागलो. And just after some time, आणि काही थोड्या वेळानंतर my father told me that आणि माझे जे वडील आहेत ते मला म्हटले do not speak any wrong thing about the studies.
आणि तुझ्या अभ्यासाविषयी कुठल्याही प्रकारचं वाईट शब्द तुझ्या मुखातून काढू नकोस. Because sometimes I get tension or stressed by my study. आणि कधी कधी मला थोडंसं टेन्शन येतं माझ्या अभ्यासाबद्दल. I get angry on brother and my mother. आणि मी त्याच्यामुळं माझा जो राग आहे तो माझ्या आईवरती आणि माझ्या भावावरती काढतो. Means I sometimes I get hyper in my home आणि कधी कधी मी थोडासा हायपर होतो टेन्शनमुळं. and I speak something wrong to anyone. आणि काही शब्द माझ्याही मुखाद्वारे जातात. My father explained me that properly. आणि माझ्या वडिलांनी मला त्याचं पूर्णपणे स्पष्टीकरण दिलं. The words we use, it has a power, no matter it is a positive word or negative word. शब्द सकारात्मक आहेत की नकारात्मक आहे हे काय नाही, पण त्याद्वारे खूप काही गोष्टी घडतात. Hallelujah. हालेलुया. So when I read this verse, आणि जेव्हा मी हे वचन वाचत होतो I really understand the meaning of this verse. आणि मला खरंच या वचनाचा अर्थ मला कळाला. So I decided to tell this all the things on Sunday. आणि मी तेव्हाच एक निर्णय घेतला की या वचनाविषयी मी या रविवारी शिकवणार. Hallelujah. So हालेलुया. I will read the verse again. आणि आपण पुन्हा एकदा हे वचन वाचूयात. Do not let any wholesome talk come out of your mouth, but only what is helpful for building others up. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो. Hallelujah. हालेलुया. The meaning of this verse is, आणि या वचनाचा काय अर्थ आहे? God wants our word to encourage others. आणि देव आपल्या शब्दांचा दुसऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी उपयोग करू इच्छित आहे, Not to hurt them. आणि त्यांना दुखवण्यासाठी नाही. A few kind of words from our mouth can heal someone hurt. आणि जर आपल्या मुखातून एखादा शब्द निघत आहे आणि त्याच्याद्वारे एखादा व्यक्ती बरा होत आहे, It can heal someone hurt. It can encourage someone. आणि त्याच शब्दाद्वारे एखादा व्यक्ती दुखावलाही जाऊ शकतो. Hallelujah. हालेलुया. So my the first point is आणि माझा पहिला आजचा जो मुद्दा आहे, our speak words that build up others. आणि असे शब्द बोलला की ज्याच्याद्वारे दुसऱ्याचं जीवन बांधलं जाईल. Hallelujah. हालेलुया. So God's people, पण देवाच्या लोकांनो, I just want to say you that आणि मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छित आहे, while talking to others, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांविषयी किंवा दुसऱ्यांबरोबर बोलत असता, when you sometimes thinks that the front person is broken, आणि समोरचा व्यक्ती दुखावला जाऊ नये याची काळजी घ्या. he has tension or he has stressed. आणि कदाचित त्याला टेन्शन असू शकतं किंवा त्याला टेन्शन येऊ शकतं, असलं कोणतेही भाषण किंवा कोणतेही शब्द वापरू नका. Speak the word that will hurt. Speak the word that will heal him. आणि असे काही शब्द बोला की ज्याच्याद्वारे तो समोरचा व्यक्ती बरा होईल He will get hope. आणि त्याला एखादी आशा मिळेल. Hallelujah. हालेलुया. So God's people, पण देवाच्या लोकांना, speak the word that will heal others and encourage others. आणि असे शब्द बोला की ज्याच्याद्वारे समोरचा व्यक्ती त्याचं सांत्वन होईल, तो एनकरेज होईल किंवा तो बरा होईल. Stop speaking negative things in our life. आणि निगेटिव्ह गोष्टी बोलण्याचं थांबवा आपल्या जीवनामध्ये, Because your word has power. कारण तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. God bless you. देवा तुम्हाला आशीर्वादित करू.